नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा विचार करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सर्वोच्च न्यायालयाने वाहनधारकांसाठी मोठा निर्णय देत थर्ड पार्टी इन्शुरन्स बाबत नवा नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत। आता नवीन कारसाठी 4 वर्षे आणि दुचाकीसाठी तब्बल 6 वर्षांचा थर्ड पार्टी विमा अनिवार्य होणार आहे। नेमका काय आहे हा निर्णय आणि याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। देशातील रस्ते सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि विमा विना रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। न्यायालयाने नवीन वाहनांच्या थर्ड पार्टी मोटर विम्याचा कालावधी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत। आता नवीन कार खरेदी करताना किमान 4 वर्षांचा तर नवीन दुचाकी खरेदी करताना 6 वर्षांचा थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स घेणं अनिवार्य करण्यात येणार आहे। यापूर्वी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन कारसाठी 3 वर्षांचा आणि दुचाकीसाठी 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा बंधनकारक होता। मात्र देशातील मोठ्या प्रमाणावर वाहने अजूनही विम्याशिवाय रस्त्यावर धावत असल्याने न्यायालयाने हा कालावधी प्रत्येकी 1 वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेतलाय। न्यायमूर्ती संजय करोल आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलंय की रस्ते अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबियांना वेळेत नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रत्येक वाहनाकडे वैध थर्ड पार्टी विमा असणं आवश्यक आहे। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थातच IRDAI ला आवश्यक मार्गदर्शक सूचना तातडीने जारी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालाचाही उल्लेख केलाय। या अहवालानुसार देशातील सुमारे 56% वाहने अद्याप वैध थर्ड पार्टी विम्याशिवाय रस्त्यावर धावत आहेत। देशातील सुमारे 30 कोटी 48 लाख वाहनांपैकी तब्बल 16 कोटी 54 लाख वाहनांकडे वैध विमा नसल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। यामुळे अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी दीर्घकाळ न्यायालयीन लढा द्यावा लागतो। ही परिस्थिती बदलण्यासाठीच न्यायालयाने कठोर उपाययोजनांवर भर दिलाय। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारना ANPR म्हणजेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेरे हे VAHAN या पोर्टल आणि इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरोशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे विमा विना धावणाऱ्या वाहनांची स्वयंचलित ओळख होईल आणि अशा वाहनांना थेट ई-चलन पाठवता येईल। याशिवाय न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। वाहनाचा विमा संपला असेल तर त्याचे नूतनीकरण होईपर्यंत त्या वाहनाला पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये अशी सूचना न्यायालयाने केली आहे। मात्र हा सध्या केवळ सल्ला असून याबाबत अद्याप कोणताही बंधनकारक आदेश जारी करण्यात आलेला नाही। तसेच पोलिसांना घटनास्थळीच वाहनाचा विमा तपासता यावा यासाठी राज्य सरकारांनी हँडहेल्ड उपकरणे आणि मोबाईल ॲप्स उपलब्ध करून द्यावीत असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। हा महत्त्वपूर्ण निर्णय नॅशनल इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेल्या मोटार अपघात भरपाई प्रकरणावरील सुनावणी दरम्यान घेण्यात आलाय। संबंधित अपील फेटाळताना न्यायालयाने देशातील मोटर विमा व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करत भविष्यासाठी व्यापक मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। या निर्णयामुळे विमा विना धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास मदत होईल, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि देशातील रस्ते सुरक्षाही अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।